शालेय साहित्य वाटप केलं जातं। आज नागपूर मध्यवर्ती कारागृह परिसर येथे कारागृहातील शिक्षाबंद्यांच्या मुलांसाठी आणि कारागृहामध्ये दाखल असलेल्या न्यायाधीन महिला व पुरुष बंद्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप वितरणाचा कार्यक्रम आज या ठिकाणी माननीय अप्पर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य पुणे माननीय श्री वारके साहेब तसेच विशेष कारागृह महानिरीक्षक माननीय श्रीमती साठे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये कारागृहातील 178 बंद्यांच्या एकूण 276 पाल्यांना आज या ठिकाणी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स प्रयास संस्था तसेच सेंट मेरी इमॅक्युलेट संस्था आणि वराड संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि नागपूर मध्यवर्ती कारागृह प्रशासन यांच्या सहकार्यानं आज हे शैक्षणिक साहित्य वाटप वितरणाचा कार्यक्रम आज येथे संपन्न झालेला आहे। कारागृहामध्ये बंदी शिक्षा भोगत असताना त्याच्या कुटुंबियांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं आणि त्यामध्ये बंद्यांच्या पाल्यांना जे शैक्षणिक साहित्य वाटप करणं हा एक चांगला उपक्रम आज या सोशल संस्थामार्फत आज या कारागृह परिसरामध्ये राबविण्यात आलेला आहे। आणि बंदी हा देखील एक समाजाचा घटक आहे आणि बंद्यांचे जे कुटुंबीय समाजामध्ये वावरत आहेत त्यामुळे निश्चितच कारागृहाचे जे ब्रीदवाक्य आहे सुधारणा व पुनर्वसन, त्यामुळे बंद्यांमध्ये कारागृहामध्ये आल्यानंतर त्यांची सुधारणा करणं आणि पुनर्वसन करणं ही ज्या पद्धतीनं कारागृह अधिकारी यांची भूमिका आहे त्याच पद्धतीनं आता नवीन जो कारागृह व सुधार सेवा कायदा 2024 हा कायदा आलेला आहे आणि त्या कायद्यामध्ये करेक्शनल सर्व्हिस ॲक्ट देखील आलेला आहे आणि त्यामध्ये आफ्टर केअर सर्व्हिसमध्ये ही कारागृहातून बंदी सुटल्यानंतर आणि कारागृहाचे जे कुटुंबीय बंद्यांचे जे कुटुंबीय आहेत त्यांच्यासाठी आफ्टर केअर सर्व्हिस या कायद्याअंतर्गत या संज्ञेअंतर्गत कारागृह अधिकारी आणि कर्मचारी यांना ही भूमिका महत्त्वपूर्ण पार पाडावी लागते आणि त्याचाच एक भाग म्हणून आज कारागृह प्रशासनामार्फत माननीय एडीजी साहेब आमच्या विशेष कारागृह महानिरीक्षक माननीय साठे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि आज या ठिकाणी सर्व बंद्यांचे पाल्यांचे कुटुंबीय आणि त्यांचे मुलं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांना आपण या ठिकाणी शैक्षणिक साहित्याचं आणि ज्यांनी 10वी व 12वी या परीक्षामध्ये चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झालेले आहेत त्यांचा गुणगौरव सोहळा आज आपण या ठिकाणी पार पाडलेला आहे। आज या ठिकाणी 10वीचे एकूण 10 विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आपण सत्कार केलेला आहे की ज्यांनी विशेष प्रावीण्यामध्ये या ठिकाणी त्यांनी उत्तीर्ण झालेले आहेत आणि इयत्ता 12वीचे 4 विद्यार्थ्यांचा आपण या ठिकाणी सत्कार संपन्न केलेला आहे। आणि नेहमीच कारागृह प्रशासनामार्फत आणि कारागृहामध्ये काम करणाऱ्या ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांच्या मार्फत आपण वेळोवेळी बंद्यांच्या पाल्यांसाठी त्यांना कुठल्याही जरी शैक्षणिक अडचणी आल्या आणि त्याच्यामध्ये बाल संगोपन योजना आहे, बंदी पाल्यांसाठी गळाभेट उपक्रम आहे, हे उपक्रम कारागृह प्रशासनामार्फत हे राबवले जात असतात। सामाजिक संघटना आज या ठिकाणी आपण पाहत आहोत प्रयास संस्था आहे, वराड संस्था आहे आणि सेंट मेरी इमॅक्युलेट संस्था आहे। या संस्थांचं योगदान हे नेहमीच कारागृह प्रशासनाला एक चांगल्या प्रकारे लाभत असतं। धन्यवाद। नाश्ता झाल्यानंतर आपल्याला नाश्ता झाल्यानंतर सगळ्यांसाठी बॅग